आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे फक्त एक पुस्तक नाही आहे तर मराठी साहित्य विश्वात एक मापदंड आहे. हं, आपल्याकडे शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय कादंबरीवरचे अनेक संदर्भ आहेत आणि हे सगळं वाचताना एक प्रश्न सतत येतो मनात कोणता? की 50 वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय तरी या कादंबरीची मोहिनी कमी का होत नाही. आजच्या चर्चेतून आपण याच गारुडामागची कारणं शोधायचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे गारुड समजून घेण्यासाठी आपल्याला त्या पात्राकडे जावं लागेल जे या कथेचं केंद्र आहे. कर्ण. हो, कर्ण. पण जो महाभारताच्या मुख्य कथेत मात्र कुठेतरी कायम परिघावर राहिला. मृत्युंजयचं सर्वात मोठं यश हेच आहे की ती कर्णाला त्या विशालपटावरून उचलते आणि थेट आपल्यासमोर एक एक जिवंत रसरशीत माणूस म्हणून उभी करते. बरोबर. आणि आपल्याकडच्या विश्लेषणात एक मुद्दा पुन्हा पुन्हा समोर येतो, तो म्हणजे कर्णाचं चित्रण. हं, त्याला केवळ एक महान योद्धा किंवा दाता किंवा एक दुर्दैवी नायक असं न पाहता नाही, तर एक प्रचंड गुंतागुंतीचा, मनात भावनांचा कल्लोळ असलेला माणूस म्हणून सादर केलंय. हं, सावंत यांनी महाभारतातील कर्णाला उचलून हं. एका एका पूर्णपणे वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय. नेमकं काय वेगळं केले त्यांनी? त्यांनी कर्णाच्या प्रत्येक कृतीमागे आणि भावनेमागे असलेलं का शोधण्याचा प्रयत्न केलाय. ओके. महाभारतात आपल्याला कर्णाचा राग दिसतो, त्याचा मत्सर दिसतो. हं. पण मृत्युंजय आपल्याला त्या रागाच्या मुळाशी असलेलं अपमान आणि अवहेलनेचं दुःख दाखवते. हो. त्याचा अभिमान हा पोकळ अहंकार नाहीये, तर जन्मापासून नाकारल्या गेलेल्या अस्तित्वाला सिद्ध करण्यासाठी त्याने स्वतःभोवती उभारलेली एक संरक्षक भिंत आहे हे ती आपल्याला पटवून देते. आणि मला वाटतं हीच गोष्ट त्याला एका ट्रॅजिक हिरोच्या पलीकडे नेते. अगदी. उदाहरणार्थ त्याची दुर्योधनाप्रती असलेली निष्ठा. अनेकदा या निष्ठेवर टीका होते की की त्याने चुकीच्या माणसाला साथ दिली. बरोबर, पण ही कादंबरी त्या निष्ठेमागची भावनिक गंतवणूक उलगडून दाखवते. ती कशी? म्हणजे बघा, जेव्हा भर सभेत द्रोणाचार्यांसारखे गुरु त्याला सूतपुत्र म्हणून हिणवतात, जेव्हा अख्खा समाज त्याला जन्मावरून ओळख देतो, तेव्हा दुर्योधन पुढे येतो आणि त्याला अंगराज म्हणून राजेपदाचा सन्मान देतो. ही फक्त राजकीय मैत्री नाहीये. दुर्योधनाने कर्णाच्या पराक्रमाला ओळख दिली, जी त्याला इतर कोणी दिली नाही. त्यामुळे कर्णासाठी दुर्योधनाप्रती असलेली निष्ठा ही केवळ एका व्यक्तीप्रती नाहीये, तर त्याला मिळालेल्या त्या ओळखीप्रती, त्या सन्मानाप्रती आहे. वाह. तो एका व्यक्तीशी नाही, तर एका कल्पनेशी एकनिष्ठ राहतो. हे भावनिक गुंतणं कादंबरी इतक्या प्रभावीपणे मांडते की वाचकाला कर्णाची बाजू नैतिकदृष्ट्या पटवा न पटो, पण ती भावनिक पातळीवर नक्कीच समजते. अगदी. आणि हे सगळं इतक्या प्रभावीपणे मांडण्याची पद्धतही तितकीच विलक्षण आहे, नाही का? हो. कारण आपण हे सगळं फक्त कर्णाच्या नजरेतून नाही पाहत. आपल्याकडच्या स्रोतांमध्ये हे स्पष्ट दिसतं की इथे तर अनेक जण बोलतात. ही जी निवेदन शैली आहे ती या कादंबरीचा आत्मा आहे असं म्हटलंय. हो, हीच ती बहुपरिप्रेक्ष्य निवेदन पद्धत. ही कादंबरी म्हणजे एक प्रकारचा काय म्हणू, साहित्यिक सिम्फनी आहे. सिम्फनी. हो, जिथे वेगवेगळी पात्र आपापल्या सुरात कर्णाची गाथा गातात. स्वतः कर्ण तर आहेच, पण त्याच्यासोबत त्याची आई कुंती, त्याचा मित्र दुर्योधन, त्याची पत्नी वृषाली, त्याचा भाऊ शोण आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे उभा असलेला कृष्ण. हे सर्वजण मी या प्रथम पुरुषी सर्वनामाने स्वतःचे अनुभव सांगतात. पण यामुळे कथानक गोंधळात टाकणारा नाही का होत? म्हणजे हा एक धोका असतोच. हो, म्हणजे इतकी पात्र आपापली गोष्ट सांगत असतील तर वाचकाला कोणावर विश्वास ठेवावा हे कसं कळणार? सत्याची एकसंधता राहत नाही असं नाही का वाटत? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. पण इथेच लेखकाचं कौशल्य दिसतं. यामुळे गोंधळ वाढत नाही, उलट कथेला एक त्रिमितीय खोली मिळते. अच्छा. सत्य हे कधीच एकसंध नसतं, त्याला अनेक बाजू असतात. हाच या कादंबरीचा गाभा आहे. म्हणजे एकाच घटनेकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन. बरोबर. एकच घटना जेव्हा वेगवेगळी पात्र सांगतात तेव्हा तिचे किती वेगवेगळे अर्थ असू शकतात हे आपल्याला दिसतं. एखादं उदाहरण देता येईल का जिथे हा फरक अगदी प्रकर्षाने जाणवतो? सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कर्णाला अंगराज बनवण्याचा तो प्रसंग. हो. दुर्योधन जेव्हा हे सांगतो तेव्हा त्याच्या आवाजात मित्राला अधिकार देण्याचा, व्यवस्थेला आव्हान देण्याचा अभिमान असतो. तो म्हणतो, मी माझ्या मित्राला त्याचा हक्क दिला. पण त्याच प्रसंगाबद्दल जेव्हा कृष्ण बोलतो तेव्हा तो त्याला राजकीय गुंतवणूक म्हणतो. राजकीय गुंतवणूक. हो, कृष्ण म्हणतो की दुर्योधनाने कर्णाच्या शौर्याला नाही तर पांडवांविरुद्धच्या त्याच्या द्वेषाला सन्मान दिला. अरे वा.
एकाच क्षणाचे हे दोन पूर्णपणे भिन्न अर्थ वाचकाला विचार करायला लावतात की सत्य नेमकं कोणाच्या बाजूने आहे, मैत्री की राजकारण. म्हणजे वाचक केवळ एक निष्क्रिय श्रोता राहत नाही, तर तो स्वतः एक न्यायाधीश बनतो, ज्याला वेगवेगळ्या साक्षी ऐकून स्वतःचा निष्कर्ष काढायचा आहे. अगदी बरोबर. आणि यात वृषाली किंवा शोन यांसारख्या म्हणजे तुलनेने सामान्य पात्रांना आवाज देण्यामागे काय विचार असेल? यामुळे त्या महानायकाच्या आयुष्यातील खाजगी आणि कौटुंबिक पदर उलगडले जातात. अच्छा. म्हणजे घरातला कर्ण. हो. वृषालीच्या नजरेतून आपल्याला पती म्हणून असलेला कर्ण दिसतो, त्याच्या मनातील वादळं दिसतात. शोनच्या नजरेतून आपल्याला एक मोठा भाऊ, एक आदर्श दिसतो. या पात्रांमुळे कर्ण हा केवळ रणांगणावरचा योद्धा राहत नाही, तर तो घरातला एक माणूस बनतो. हो, त्याच्या महानायकत्वाच्या पलीकडचं त्याचं माणूसपण या छोट्या पात्रांमुळे जिवंत होतं. आपण कथेची रचना आणि पात्रचित्रण यावर बोललो. हो. पण या सगळ्याला एकत्र बांधून ठेवणारी एक गोष्ट म्हणजे या कादंबरीची भाषा. हो, भाषा. संदर्भ सांगतात की शिवाजी सावंत यांची भाषा अत्यंत प्रभावी, ओजस्वी आणि काव्यात्मक आहे. हो, आणि ही काव्यात्मक भाषा केवळ म्हणजे शोभेसाठी नाहीये. ती कथेतील भावनिक ओलावा अधिक घट्ट करते. ती केवळ वर्णन करत नाही, तर एक वातावरण निर्माण करते. कसं? युद्धाचं वर्णन करताना ती एकदम ओजस्वी आणि आवेशपूर्ण होते, तर कर्ण आणि वृषाली यांच्यातील संवादावेळी तीच भाषा अत्यंत हळुवार आणि तरल बनते. शब्दांची निवड, वाक्यांची रचना यातून एक संगीत तयार होतं जे वाचकाला कथेशी एकरूप करून टाकतं. हे ऐकायला खूप छान वाटतंय. पण काव्यात्मक भाषा म्हणजे नेमकं काय, हे श्रोत्यांसाठी अजून स्पष्ट करता येईल का? एखादं उदाहरण आहे का जे या भाषेची ताकद दाखवून देईल? नक्कीच. उदाहरणार्थ, जेव्हा कर्ण पहिल्यांदा स्वतःच्या अस्तित्वावर गंभीरपणे विचार करतो तेव्हा सावंत लिहितात. काय? उद्धृत करण्याच्या सुरात, मी कोण, सूतपुत्र की सूर्यपुत्र, जन्माने नाकारलेला की पराक्रमाने स्वीकारलेला. वाव. आता ही वाक्यरचना बघा, ही केवळ माहिती देत नाहीये किंवा प्रश्न विचारत नाहीये. हे शब्द थेट काळजाला हात घालतात. कर्णाच्या मनातला तो गोंधळ, ती वेदना आणि तो संताप या काही शब्दांतून वाचकाच्या मनात उतरतो. हीच ती काव्यात्मक भाषा, जी वाचकाला केवळ विचार करायला लावत नाही, तर त्याला ते क्षणच जगायला लावते. कर्ण-कुंती भेटीसारखे प्रसंग तर याच भाषेमुळे अजरामर झाले आहेत. अप्रतिम. तर आपण कर्णाचं मानवीकरण पाहिलं, अनेक पात्रांच्या दृष्टिकोनातून कथा सांगण्याची विलक्षण पद्धत पाहिली आणि त्या कथेला जिवंत करणारी काव्यात्मक भाषा अनुभवली. या सगळ्याचा अर्थ काय? या कादंबरीचं एकूण महत्त्व काय आहे? आपण हे सगळं एकत्र कसं जोडू शकतो? जर आपण याला एका मोठ्या चित्रात पाहिलं तर या कादंबरीचं खरं सामर्थ्य हे आहे की ती केवळ एका पौराणिक पात्राला मानवी चेहरा देत नाही, तर ती एका प्रस्थापित सत्याला आव्हान देते. प्रस्थापित सत्याला म्हणजे बघा, महाभारत आपल्याला विजेत्यांची बाजू सांगतं, पांडवांची बाजू. बरोबर. हिस्ट्री इज रिटन बाय द विक्टर्स. अगदी. पण मृत्युंजय आपल्याला हे शिकवतं की प्रत्येक पराभूतामागेही एक सत्य असतं, एक संघर्ष असतो. हे केवळ कर्णाचं नाही, तर इतिहासातील प्रत्येक उपेक्षिताचं, प्रत्येक परिघावर ढकलल्या गेलेल्या व्यक्तीचं मानवीकरण आहे. म्हणजे ही कादंबरी वाचकाला केवळ एक कथा नाही सांगत, नाही, तर त्याला नियतीविरुद्ध कर्म, सामाजिक अन्याय आणि मानवी मूल्य यावर विचार करायला भाग पडते. बरोबर. कर्णाचा संघर्ष हा केवळ त्याचा वैयक्तिक संघर्ष राहत नाही, तर तो व्यवस्थेविरुद्ध एका व्यक्तीने दिलेल्या लढ्याचं प्रतीक बनतो. अगदी बरोबर. सूतपुत्र म्हणून त्याला जो अपमान सहन करावा लागला, तो सामाजिक न्यायाचा एक मोठा प्रश्न उभा करतो. हो. त्याची संपूर्ण धडपड ही केवळ श्रेष्ठ योद्धा बनण्याची नव्हती, तर स्वतःची ओळख आणि सन्मान मिळवण्याची होती. हो. त्यामुळे ही कादंबरी केवळ पौराणिक कथा राहत नाही, तर ती एका सार्वकालिक मानवी संघर्षाची गाथा बनते. नियती श्रेष्ठ की कर्म, हा तर तिच्या गाभ्याचाच प्रश्न आहे. बंडखोरपणा, त्याचा संघर्ष खूप भावला होता. आणि तेव्हा कृष्ण थोडा कठोर आणि ध्येयवादी वाटला होता. पण अनेक वर्षांनी पुन्हा वाचल्यावर कृष्णाच्या भूमिकेतील ती अलिप्तता आणि त्यामागची वेदना जाणवली. हेच या कादंबरीचं यश आहे. प्रत्येक वाचनात ती तुम्हाला नवीन काहीतरी दाखवते. तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट होतं की मृत्युंजय ही केवळ महाभारतातील एका पात्राची गोष्ट नाही. नाही, अजिबात नाही. ही एका महान पण उपेक्षित नायकाची वेदनादायक, प्रेरणादायी आणि तत्वज्ञानपूर्ण गाथा आहे. तिची बहुआयामी निवेदनशैली, काव्यात्मक भाषा आणि पात्रांना दिलेली भावनिक खोली यांमुळे ती एक अद्वितीय आणि कालातीत साहित्यकृती ठरते.
आणि म्हणूनच ही कादंबरी वाचल्यानंतर कर्ण, त्याचं जीवन, त्याचे संघर्ष आणि त्याचं सामर्थ्य हे सगळं वाचकाच्या मनात कायमचं घर करून राहतं. ती केवळ मनोरंजन करत नाही, तर वाचकाला अंतर्मुख करते. बरोबर. ती आपल्याला शिकवते की आयुष्य हे केवळ काळ्या आणि पांढऱ्या रंगात विभागलेलं नसतं. त्यात अनेक राखाडी छटा असतात आणि प्रत्येक व्यक्तीच्या कृतीमागे एक गोष्ट असते, एक संघर्ष असतो, जो समजून घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. आणि जाता जाता एक विचार. बोला. या कादंबरीने कर्णाला समजून घेण्यासाठी कुंती, कृष्ण, दुर्योधन अशा अनेक पात्रांना आवाज दिला, हो. ज्यामुळे आपल्याला सत्याचे विविध पैलू दिसले. पण विचार करा, जर या कथेचा निवेदक फक्त आणि फक्त कर्ण असता. तर ही कथा आपल्याला कशी दिसली असती? हो, त्याचं एकट्याचं सत्य हेच आपल्यासाठी संपूर्ण सत्य ठरलं असतं का? हा खूपच मोठा प्रश्न आहे. आणि तसं असतं तर आज आपण कर्णाला एका महान शोकात्म नायकाच्या रूपात पाहिलं असतं की एका भरकटलेल्या अहंकारी योद्ध्याच्या